नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर। आज आपण बघणार आहोत उद्वर्तन म्हणजे उठणं लावणं। उद्वर्तनम कफहरम मेदसः प्रविलापनम स्थिरीकरणम अंगानाम त्वक प्रसाद करंबरम। तर उद्वर्तन म्हणजे उठणं लावण्याचे खूप फायदे आहेत। आपण दिवाळीत अभ्यंग करतो आणि त्याच्यानंतर उठणं तर लावतोच लावतो, पण ते दिवाळीचे 4 दिवस नाही तर रोज लावलं गेलं पाहिजे। तर त्याच्यामुळे कफ कमी होतो, मेद कमी होतो। कफ वाढलेला असला की त्वचा जी आहे ती थोडीशी तेलकट होते आणि मग तो तेलकट थर जो आहे तो त्वचेवर जमतो, त्यावर काही वेळा धूळ बसते, माती बसते। उठणं लावण्यामुळे त्वचा स्वच्छ होते, त्वचेचा पोत सुधारतो, त्याला तुकतुकी येते। मेदसा प्रविलापनम म्हणजे मेद जो आहे तो पातळ होतो। जर तुम्ही कोरडं उठणं जे आहे ते चोळून रगडून रोज जर वरच्या दिशेने, उद्वर्तन याचा अर्थच वरच्या दिशेने चोळणं असा आहे, तर वरच्या दिशेने चोळून चोळून लावलं तर मेदाच्या त्वचेच्या खालची जी चरबी आहे ती कमी व्हायला मदत मिळते। ज्यांना खूप घाम येतो, क्षार जे आहेत ते साचून राहतात त्वचेवर, काही आजारांमध्ये खाज येते, तर अशा लोकांना नियमितपणे उद्वर्तन केल्याने, विशिष्ट औषधीयुक्त चूर्ण चोळण्याने त्यांची खाज कमी होते आणि त्वचा पण चांगली होते। ज्यांना दुर्गंधी येत असते त्वचेला किंवा त्वचा शिथिल पडलेली आहे, मसलचा टोन गेलेला आहे, तर उद्वर्तन म्हणजे उठणं चोळण्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो। जे शिथिल झालेले अवयव आहेत किंवा मांस आहे तर ते स्थिर होतं। स्थिरीकरणाम अंगानाम असं म्हटलेलं आहे, त्यामुळे ते घट्टपणा त्याला येतो आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते। त्वचा उजळते, वर्ण उजळतो। तुमची जी मलिनपणा आलेला असतो, डलनेस असतो त्वचेचा, तर तो जाऊन तिथे तेज म्हणजे एक लस्टर प्राप्त होतं। आता कुठलं उठणं वापरावं, तर वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळी उठणी आहेत, पण सर्वसाधारणपणे सुगंधी द्रव्य जी आहेत ती अगरू आहे, चंदन, लोद्र, रक्तचंदन, सारिवा, मोगऱ्याच्या कळ्या, गुलाबाच्या पाकळ्या, वाळा, सुगंधी कचोरा अशी वेगवेगळी औषधं आहेत। त्याचबरोबर मसूर डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ, कुळीथ पीठ असं प्रकृतीनुसार त्यात एकत्र करता येतं। ज्यांना कफाचे आजार आहेत किंवा ज्यांची त्वचा स्निग्ध आहे त्यांनी कोरडंच चूर्ण जे आहे किंवा उठणं जे आहे ते चोळून वापरायचं आहे अभ्यंगानंतर। आणि ज्यांची त्वचा रुक्ष आहे किंवा मध्यम स्वरूपाची आहे तर त्यांनी त्या कोरड्या उठण्यामध्ये साय, दूध किंवा तेल पण कालवून ते लावू शकतात, त्यामुळे त्यांच्या त्वचेचा नैसर्गिक पोत जो आहे तो राखला जातो। तर उद्वर्तन फक्त दिवाळीतच नाही तर रोज करायचं आहे।